चला बघूया कशी एक छोटीशी ठिणगी क्रांतीची मोठी आग पेटवते. तर मग दडपशाहीच्या जगात याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. गोष्ट सुरू होते फायर नेशनच्या ताब्यात असलेल्या एका गावात, जिथे लोकांच्या क्षमतांवर भीतीमुळे बंदी आहे. गेली 5 वर्ष हे गाव त्यांच्या ताब्यात आहे आणि प्रतिकार करायला कोणीच धजावत नाही. इथे प्रतिकार करण्याची किंमत खूप मोठी आहे. कुटुंब तुटतात आणि अर्थबेंडर्स कायमचे गायब होतात. पण हारू नावाचा एक तरुण एका अडकलेल्या म्हाताऱ्याला बघून गप्प बसू शकत नाही. पण त्याची हीच दयाळूपणा त्याला नडते, कारण एक जण विश्वासघात करतो आणि त्याला पकडून देतो. आणि कटारा, जिने हारूला धाडस करायला सांगितलं होतं, तिला आता अपराधी वाटते. पण मग मित्राला वाचवण्यासाठी फायर नेशनच्या तुरुंगात घुसायचं तरी कसं? त्यासाठी कटारा एक जबरदस्त प्लॅन बनवते. तिचा प्लॅन यशस्वी होतो. तिला अटक करून हारू आहे त्याच तुरुंगात पाठवलं जातं. ती पोहोचते एका विशाल धातूच्या जहाजावर. इथे आजूबाजूला मातीचा कणही नाही, जेणेकरून अर्थबेंडर्स शक्तिहीन राहतील. तिथला वॉर्डन प्रतिकाराचा कोणताही विचार मनात येऊ देत नाही. सगळीकडे फक्त निराशा पसरवतो. कटाराच्या लक्षात येतं की खरा तुरुंग ह्या भिंती नाहीत, तर कैद्यांचं खचलेलं मन आहे. मग ती आपल्या भाषणाने कैद्यांमध्ये स्वातंत्र्याची तीच इच्छा पुन्हा जागवण्याचा प्रयत्न करते. म्हणून आता तिचा प्लॅन आहे कोळसा पुरवणं, जो जहाजावरचा एकमेव मातीचा प्रकार आहे. लढायला साधन तर मिळालं, पण इतक्या वर्षांच्या निराशेमुळे ते खरंच लढतील का? सानुमारू व्हेंटमधून कोळशाचा पाऊस पाडतो. आता कैद्यांना ठरवायचंय काय करायचं. वॉर्डनला वाटतं हे सगळं व्यर्थ आहे, पण तो पूर्णपणे चुकीचा ठरतो. बंड होतं आणि ते यशस्वीही होतं. कैदी आपली शक्ती आणि स्वातंत्र्य परत मिळवतात. आता ते फक्त घरी परतत नाहीत, तर एक नवीन उद्देश घेऊन प्रतिकार करण्यासाठी निघतात. ही गोष्ट दाखवते की कसं एका व्यक्तीचं धाडस निराशेला एका मोठ्या आंदोलनात बदलू शकतं. शेवटी प्रश्न उरतो, एक कैदी आणि एक बंडखोर यांच्यात नेमका फरक तो काय?